घ्यावं, कसं एडिटिंग करावं, कसं हे करावं. त्यावेळी माझे काही मित्र होते की ज्यांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु काही मित्र जे होते की त्यांनी मला मोटिवेट केलं की तू चांगलं काम करत आहेस, असंच कार्य करत राहा. तर त्यावेळी मी कशी एडिटिंग वगैरे करून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोक होते की जे हसतात वगैरे, परंतु त्यावेळेस मी माघार न घेता पुढेच कार्यरत होत राहिलो. तर असं करता करता एक वेळ अशी आली की मला चॅनल चांगलं एडिटिंग वगैरे करता यायला लागलं आणि गोरगरिबांच्या समस्यांना वाचा फोडल्यामुळे जनतेने देखील मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. ज्या लोकांच्या समस्यांना न्याय मिळाला त्या लोकांनी चॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि आज एक स्टेज अशी भेटली की काही थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद, अशा पद्धतीने आज एक स्टेज अशी आली की मला मागच्या महिन्यामध्येच एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएचा फोन आला होता की आमच्या मंत्रालयातील काही बातम्या असतील तर आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही त्या लावाल का. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपण तुमच्याकडे काही असेल तर पाठवत चला. आणि आज एक वेळ अशी आली की 6 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे 6 प्रतिनिधी आहेत आणि 6 जिल्ह्यांच्या कुठलीही बातमी असेल तर ती लावण्याचा आपण प्रयत्न करतो.